पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। अखया कुमारा पडला रणी रावणे ऐकताची काणी शंख करिता दाई वदनी लोळे धरणी गडबडा। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। राजा रावणानं हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी आपला स्वतःचा मुलगा अखया कुमार आणि त्या ठिकाणी पाठवला गेला। त्या रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करत असताना असणाऱ्या हनुमंताने असणाऱ्या अखयाचा वध त्या ठिकाणी केला। अखया संपला गेला। ही वार्ता बघता बघता राजा रावणाच्या कानावर त्या ठिकाणी गेली। राजा रावण अतिशय दुःखमग्न त्या ठिकाणी झाला। एवढं दुःख त्या ठिकाणी झालं, धरणीवर असणारं त्या ठिकाणी लोळू लागला, तोंडावर हाणून त्या ठिकाणी घेऊ लागला, केस जमिनीवर त्या ठिकाणी म्हणले लोळू लागले। एवढ्या दुःखाचा आकांत राजा रावण अखया कुमारसाठी करू लागला। मुकुट पडला सभास्थानी हे प्रत्यक्ष देखोनी नयनी रावण रडे आक्रंदोनी विरुद्ध करणी म्या केली। मग असणारा डोक्याचा मुकुट जमिनीवर त्या ठिकाणी पडला गेला, असणारा अखया संपला गेला। याच्यामुळे राजा रावण दुःख करून त्या ठिकाणी बोलू लागला, मी असणारा विरुद्ध करणी त्या ठिकाणी केली। मुलाला लावायला नाही पाहिजे होता। आजपर्यंत इतकं असणारी त्या ठिकाणी प्रधान मेले, प्रधानाची मुलं सेनापती त्या ठिकाणी संपले गेले, तरीही मी असणारा विचार केला नाही आणि उलट असणारे आपल्या मुलाला त्या ठिकाणी लावलं, हात दावून अवलक्षण त्या ठिकाणी करून घेतलं। राजा रावण दुःख करू लागला। बुद्धिभ्रंश झाला माझसी कुमार दाडीला युद्धासी रणीवान रे मारिले त्यासी बोल कौनासी ठेवावा। माझ्या असणारी बुद्धी त्या ठिकाणी चालली नाही, बुद्धिभ्रंश त्या ठिकाणी मला झाला। काय करावं काय नाही याचं भान त्या ठिकाणी राहिलं नाही। रागाच्या भरात असणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी पाठवलं आणि हनुमंतानं त्याचा घात त्या ठिकाणी केला। माझे जे का शोकवन ते मज झाले शोकस्थान कपीने लंके घालोनी खान पुत्र निदान तेने नेले। काय करावं माझं असणाऱ्या नाव ज्या असणाऱ्या नावाप्रमाणे हे अशोकवन त्या ठिकाणी होतं। कसल्याही दुःखाची वार्ता त्या अशोकवनामध्ये त्या ठिकाणी येत नव्हती। असणारं शोक विरहित असणारं त्या ठिकाणी वन होतं आणि आज तेच वन मला दुःखदायक त्या ठिकाणी वाटू लागलं। अशोक असणारा वन त्या ठिकाणी आज शोक रहित त्या ठिकाणी शोक सहित त्या ठिकाणी दिसू लागलं। असणाऱ्या हनुमंतानं माझा असणारा मुलगा त्या ठिकाणी मारला गेला। आता मी काय करावं म्हणून राजा रावण मोठमोठ्यानं रडू लागलेला आहे। आम्हा उग्या देखता जाण देहा माझी घालोनी खान अखया नेला निज निदान नागवन मजा आली। काय करावं एवढं निगड्या छातीचं असणारं वीर त्या ठिकाणी मी असताना माझ्या समोर असणाऱ्या अखयाचा असणारा काटा हनुमंतानं त्या ठिकाणी काढला। हनुमंतानं असणाऱ्या अखयाचा देह त्या ठिकाणी छिन्न विछिन्न त्या ठिकाणी केला। अखया संपवला गेला। आता आम्ही काय त्या ठिकाणी करावं? एवढा माझा असणारा पुरुषार्थी मुलगा असणारा अखया कुमार त्या ठिकाणी होता, हनुमंतानं त्या ठिकाणी संपवला गेला। याचं दुःख राजा रावण करू लागला। नवे त्याची चोरी मारी हनुमान नवे पै खानोरी लाज लावणी आमचे शिरी अखया मारी पुरुषार्थे। काय असणारा हनुमंत राया चोरीमारी करणाऱ्या पैकी त्या ठिकाणी नाही, काहीतरी लुबाडून घेऊन जावं म्हणून नाही त्या ठिकाणी। असणारा काटा असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी काढला। हनुमंत असणारा खानोरी आहे त्या ठिकाणी। हनुमंतानं चोरी मारी पळवून न नेता त्या ठिकाणी असणारा काटा माझ्या मुलाचा अखयाचा त्या ठिकाणी काढला गेला। याचं दुःख राजा रावण करू लागलेलं आहे। अवघे बोलती प्रधान मुझे पुत्र पाडिले जाण स्वयं संपादी रावण श्रेष्ठ मरण संग्रामी। मग त्या ठिकाणी असणारे प्रधान त्या ठिकाणी बोलू लागले, आमची मुलं संग्रामाच्या ठिकाणी पाठवली, हनुमंताबरोबर युद्धाला त्या ठिकाणी पाठवली, आमची ही मुलं त्या ठिकाणी मारली गेली।
मग राजा असणाऱ्या नीतीनं त्या ठिकाणी वागणार आहे म्हणून स्वतःचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी लावला आणि रणभूमीच्या ठिकाणी मरण आलेलं चांगलं असतं म्हणून म्हणजे असणारा त्या ठिकाणी आमच्या मुलाला मरण त्या ठिकाणी आलं म्हणून असणारे प्रधानही त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. अखया पुत्रा पडला रणी शंक करी दाही वदनी बोला सारखी नाही करणी निंद्याभिमानी रावण. मग असणारा त्या ठिकाणी राजा रावण आहे 10 मुंडक्याचा राजा रावण आहे 10 शिरा 10 तोंडानं त्या ठिकाणी आक्रोश करू लागलेला आहे. आपला मुलगा संपला गेला याचं दुःख त्या ठिकाणी करू लागलेला आहे. राजा रावण बोलासारखं त्या ठिकाणी कार्य करत नाही जसं बोललो तसं असणारा न वागणारा राजा रावण आणि दुःख करू लागलेला आहे. सैन्य दाडिले कोट्यान कोटी ते मारिले पुच्छासाठी वानरे पुरवली पाठी रावणा पोटी दुखदुखी. मग राजा रावणाला एवढा धाक असणाऱ्या हनुमंताचा त्या ठिकाणी वाटू लागला. अतिशय बलाढ्य पुरुषार्थी असणारी राक्षस त्या ठिकाणी होती पण हनुमंतानं असणाऱ्या सेफ्टीनं म्हणजे त्या ठिकाणी मारली गेली. उठाउठी डोळ्यासमोर बघता सगळ्याचा काटा असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी पाठवला गेला. असणारा काटा त्या ठिकाणी काढला गेला. राजा रावणाला असणाऱ्या हनुमंताविषयी चिंता वाटू लागली. आता बाबा काय करतोय आणि काय नाही याचा धाक हनुमंताचा राजा रावण घेऊ लागला. अभिलाषिता शिवाची कांता उमा मागितली भोगार्था ते पाप बैसरे माझे माता रुद्र तत्वता क्षोभला. मग असणारा राजा रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे दुःख करू लागलेला आहे. ज्या वेळेस मी असणाऱ्या महादेवजीची असणाऱ्या कांतेचा अभिलाष त्या ठिकाणी धरला पार्वतीची असणारा अभिलाष त्या ठिकाणी धरला गेला तेच पातक माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसलं गेलं. असणाऱ्या शिवजीचा कोप त्या ठिकाणी झाला त्याच्यामुळे माझ्यावर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळू लागला. आता मी काय करावं राजा रावण दुःख करून विचार करू लागलेला आहे. उमाते तवा जगत्राय जननी विशेष माझी सद्गुरु पत्नी ते म्या अभिलाषिता नयनी रुद्रक्षोभोनी स्वयाला. काय करावं जे करायला नाही पाहिजे होतं ते कार्य माझ्या हातून त्या ठिकाणी घडलं गेलं. त्रैलोक्याची जननी असणारी ही पार्वती माता आहे आणि विशेष करून मी ज्या असणाऱ्या भगवंताचं असणारं चिंतन मनन त्या ठिकाणी करतो. मी ज्या महादेवाचा असणारा निस्सीम भक्त आहे त्याच असणाऱ्या महादेवाच्या पत्नीचा पार्वतीचा अभिलाष त्या ठिकाणी धरला गेला. जी जगाची आई आहे तिचा अभिलाष मी त्या ठिकाणी धरला गेला म्हणून महादेवजीचा कोप माझ्यावर त्या ठिकाणी झाला. महादेवजी माझ्यावर त्या ठिकाणी रागावले गेले म्हणून माझ्यावर दुःखाची वेळ त्या ठिकाणी आली. राजा रावण विचार करू लागलेला आहे. अखयासी क्षय झाला सत्यस्वये रुद्र क्षोभला राक्षसांशी क्षय आला तो म्या केला महादोष. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागलेला आहे पोटचा असणारा लाडका असणारा अखया कुमार त्या ठिकाणी संपला गेला. याला कारण असणाऱ्या महादेवजीचा कोप आहे. त्या ठिकाणी राक्षसाचा अंत होण्याची वेळ आली. सर्व राक्षस कुळी संपण्याची वेळ त्या ठिकाणी आली. महादेवजीचा कोप झाला. महादेवजीचा कोप का झाला? मी असणारा अपराध त्या ठिकाणी केला गेला. माझ्याकडून पापात्मक कर्म त्या ठिकाणी घडलं गेलं म्हणून माझ्यावर एवढं दुःख भोगण्याची पाळी त्या ठिकाणी येऊ लागली. राजा रावण विचार करू लागलेला आहे. क्षोभणी आला काळाग्निरुद्र कायचा राक्षसांचा बार सर्व संहार येते आला. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण विचार करू लागलेला हा हनुमंत केवळ वानर त्या ठिकाणी नाही या वानराच्या रूपानं असणारा काळाग्निरुद्र त्या ठिकाणी आलेला आहे. काळरूपी असणारा शंकरच या ठिकाणी आलेला आहे. हे वानर नावाला आहे त्या ठिकाणी काळच आलेला आहे. एवढं बलाढ्य राक्षस असणारा त्या राक्षसाचा संहार असणारा काळ त्या ठिकाणी करू लागलेला आहे. महादेवजीच्या कोपामुळे त्या ठिकाणी होऊ लागलं. आता मी काय त्या ठिकाणी करावं राजा रावण दुःख करू लागलेला आहे. जो जो दाढीला शोकवणी तो तो पडिला काळाचे वदनी आता दाढीला नवाचे कोणी रावण म्हणी विचारी. मग असणारा राजा रावण विचार करू लागला जो कोणी असणाऱ्या अशोकवनाच्या ठिकाणी त्या हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी लावल तो निरोप सांगायला एकही माघारी त्या ठिकाणी येत नाही.
बातमी राजा रावणाला देण्यासाठी एकही शिल्लक असणारा हनुमंत त्या ठिकाणी ठेवीत नाही. ज्याला लावील त्याचा काटा हनुमंत त्या ठिकाणी काढतोय. आता मी काय त्या ठिकाणी करावं, कुणाला असणारा मदतीसाठी बोलवावं, कुणाला हनुमंताबरोबर युद्धाला लावावं, राजा रावण विचार करू लागलेला आहे. आणि काशी मीच जाईना संग्रामासी कांस सरीसी तेने केली. मग राजा रावणाने विचार केला, माझा असणारा अकया कुमार त्या ठिकाणी संपला गेला आणि याच्या कैवारासाठी दुसरं कुणालाही लावून त्या ठिकाणी जमणार नाही. अजून ती मी जाणारी त्या ठिकाणी मरण पावतील. त्यांचाही काटा असणारा हनुमंत त्या ठिकाणी काढेल. म्हणून आता इतराला न लावण्यापेक्षा मी असणारा स्वतः त्या ठिकाणी जातो. म्हणून राजा रावणानं तत्परता त्या ठिकाणी दाखवली आणि हनुमंताबरोबर युद्ध जाण्यासाठी राजा रावण सज्ज होऊ लागला. मारिल्या पाटी लंका निर्मुक्त संकटी वानरे माझा मारिल्या पाटी सीता गोरटी निर्मुक्त. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला, आता दुसरं तिसरं कुणाला त्या ठिकाणी पाठवायचं नाही, आपण स्वतः त्या ठिकाणी जायचं आणि त्या हनुमंताचा काटा मी त्या ठिकाणी काढल्याबरोबर लंकेवरची ही असणारी दुर्दशा आलेली आहे, संकट आलेलं आहे, संकटाचं निवारण त्या ठिकाणी होईल. मग असणाऱ्या हनुमंताचा काटा काढला तर हे आपल्यावरचं संकट त्या ठिकाणी निघून जाईल. आणि नाहीतर म्हणजे हनुमंतानं जरी आपल्याला त्या ठिकाणी युद्धात मारलं तर सीता तरी निर्मुक्त त्या ठिकाणी होईल, असा विचार राजा रावण करू लागलेला आहे. लाज लागली रावणासी न सांगताची कोणासी अंगी बांधिले कवचासी संग्रामासी निघाला. मग राजा रावणानं विचार एवढा केला, आता दुसरं कुणालाच लावायचं नाही, आपणच जायचं. काय करायचं, लाज वाटायला लागली, लावल ती असणारच जातंय तिकडच मरतय. त्या ठिकाणी लाज वाटली गेली. म्हणून इतराला कुणालाही काही न सांगता असणाऱ्या राजा रावणानं अंगाच्या ठिकाणी सुरक्षा कवच त्या ठिकाणी घातलं आणि हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी अशोकवनाकडे जाण्याची तयारी राजा रावण करू लागला. ऐकताची कानी इंद्रजिताला गजबजोनी रावणाते नमस्कारोनी सिंहासनी बैसविला. मग राजा रावणानं कुणालाच न सांगता युद्धाला जाण्याची तयारी करू लागला. त्याच वेळेस असणाऱ्या इंद्रजिताला कळालं गेलं, आपला बाप स्वतः असणाऱ्या हनुमंताबरोबर युद्धाला त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. धावतच इंद्रजित राजा रावणाच्या समोर आला. राजा रावणाच्या चरणावर नतमस्तक असणारा इंद्रजित त्या ठिकाणी झाला आणि राजा रावणाला इंद्रजित काय त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. एकले एक पैवानरा वनवासी ते पाले खाईर त्यावरी जाणे दशशिरा शुद्ध विचार हा नोहे. मग इंद्रजित असणाऱ्या बापाला राजा रावणाला सांगू लागलेला आहे. राजा रावणाचा ज्येष्ठ मुलगा असणारा इंद्रजित आहे. पप्पा पप्पा म्हणले असणाऱ्या रावणा, एकलं एक झाडाचा पाला खाणारं वानर आहे, त्याच्याबरोबर कुणीही त्या ठिकाणी मदतीला नाही. अखंड वनामध्ये वनविहार करणारा वानर आहे, पाला खाऊन जगणारा वानर आहे आणि त्या एकल्या एका वानरासाठी तुम्ही स्वतः जाणं हे लाजीरवाण आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणं एवढा प्रतापवान राजा रावण म्हणून खेते आहे आणि एका वानराबरोबर युद्धाला राजा रावण तुम्ही जाणं हे या ठिकाणी शोभत नाही. इंद्रजित असणाऱ्या राजा रावणालाच बोलू लागलेला आहे. कोणी एक मी तरी घरगुती सेवक आवश्यक माझा दाढी. मग असणारा इंद्रजित राजा रावणाला बोलू लागलेला आहे. ताता म्हणजे असणाऱ्या सर्व प्रधानाची मुलं त्या ठिकाणी मारली, असणाऱ्या त्या ठिकाणी सेनापतीची मुलं त्या ठिकाणी मारली, अकया कुमार मारला गेला. म्हणून राहिलेल्या राक्षसांनी धाक घेतलाय, आपण बी गेलो तर मागच्यासारखी अवस्था त्या ठिकाणी होईल. म्हणून म्हणले आता ती घाबरले ती भ्यायला लागली. ती बरं भिवू द्या म्हणजे ती नका जाईना ती, पण मी तुमचा असणारा घरगुती सेवक आहे म्हणजे त्या ठिकाणी. मग म्हणजे बापाला समोर युद्धाला लावण्यापेक्षा मीच असणारा तुमचा घरगुती सेवक इंद्रजित आहे. तुम्ही इथंच थांबा, मीच असणाऱ्या रणभूमीच्या ठिकाणी जातो, त्या हनुमंताला मारण्याचं कार्य मी त्या ठिकाणी करतो.
म्हणून इंद्रजित असणारा राजा रावणाला आज्ञा मागू लागलेला आहे. विहिरीवाडी विजय बोला रणांगणी होती फोल माझे बोलणे सत्य सखोल जाणती सकळ सुरसिद्ध. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित बोलू लागलेला आहे. वनाच्या ठिकाणी युद्धाला गेल्यानंतर म्हणजे आपल्या असणारी प्रत्येक जण वाढीव सांगत होता, आपली ताकद त्या ठिकाणी सांगत होता. मी ह्याव करीन, मी त्याव करीन, मी एका क्षणात राजा असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी मारीन. ही असणारी वाढीव म्हणले असणारा हनुमंत खोट म्हणले त्या ठिकाणी ठरवतोय, फोल त्या ठिकाणी ठरवतोय, असा विचार इंद्रजित राजा रावणाला सांगू लागलेला आहे. माझ्या प्रतापाची ख्याती तूही जाणसी लंकापती लंकेचा पती असणाऱ्या राजा रावणात सावध होऊ नये का माझ्या अंगी किती बळ आहे, मी काय काय असणारा प्रताप त्या ठिकाणी केलेला आहे, माझ्या अंगी काय ताकद आहे ही आता तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून म्हणजे मला असणारी आज्ञा द्या, मी असणाऱ्या अशोकवनाच्या ठिकाणी त्या हनुमंताला मारण्यासाठी त्या ठिकाणी जातो. म्हणून असणारा इंद्रजित राजा रावणाला बोलू लागलेला आहे. एकले वानरा ते किती तू जाऊ नये लंकापती माझ्या दडावे संग्रामार्थी क्षणे मारुती आणि राजा रावणात आता एकलं एक वानर आहे, त्या वानरासाठी आपण जाणं हे योग्य त्या ठिकाणी नाही. तुम्ही न जाता मला असणारी आज्ञा त्या ठिकाणी द्या, परवानगी मला द्या, मी त्या असणाऱ्या वानराबरोबर युद्ध करण्यासाठी मी त्या ठिकाणी जातो. म्हणून राजा रावणाला आज्ञा इंद्रजित मागू लागलेला आहे. दरोनी रावणाचे चरण इंद्रजित गाली लोटांगण मागत युद्धाज्ञापन आले रुदन रावण. मग असणाऱ्या इंद्रजितानं राजा रावणाचा घट्ट पायच्या ठिकाणी धरलं, सांगितलं आता जोपर्यंत तुम्ही युद्धाला जाण्याची मला आज्ञा त्या ठिकाणी देत नाही तोपर्यंत पायच्या ठिकाणी सोडत नाही. असं ज्यावेळेस इंद्रजितानं सांगितलं त्यावेळेस राजा रावणानं असणाऱ्या इंद्रजिताला असणाऱ्या छातीच्या ठिकाणी घट्ट धरलं. इंद्रजिताचं तोंड त्या ठिकाणी बघू लागला आणि इंद्रजिताचं तोंड बघता बघता राजा रावणाला रडू आवरण गेलं. मोठमोठ्यानं राजा रावण इंद्रजिताच्या समोर रडू लागलेला आहे. 14 सहस्त्र बनकर 80 सहस्त्र किंकर जंबुमाळी प्रधान पुत्र मारिले शूर सेनानी. मग राजा रावणानं इंद्रजिताला धरलं गेलं. इंद्रजिताच्या चेहऱ्याकडे बघून राजा रावण म्हणू लागलाय, बाळा माग काय घडलंय माहिती आहे का, 14,000 बनकराचा 80,000 किंकराचा असणारा काटा त्या हनुमंतानं वानरानं त्या ठिकाणी काढलाय. माझा असणारा पोटचा गोळा लाडका असणारा मुलगा अकया कुमार तुझा असणारा भाऊ त्या ठिकाणी संपला गेला. लय दुर्धर असणारा वानर आहे असणाऱ्या इंद्रजिता. राजा रावण इंद्रजिताला बोलू लागलेला आहे. देवादानवासी दुर्धर बळी बळी वीरशूर तुझा बंधू अकया कुमार वानरे मार दृढ केला. अरे इंद्रजिता असणाऱ्या देवदानवाला त्या ठिकाणी दुर्धर असणारा देवदानवावर सुद्धा ताकद न चालवणारा असणारा म्हणजे तुझा भाऊ म्हणजे त्या ठिकाणी अकया कुमार होता. त्या अकया कुमाराची सुद्धा होळी म्हणजे त्या असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी केलेली आहे. हनुमंता सर्वसाधारण नाही, अतिशय बलाढ्य असणारं वानर आहे इंद्रजिता. राजा रावण इंद्रजिताला सांगू लागलेला आहे. पाशरोनी रणांगणी वीर मारिले ऐनी पैनी ऐसा वानरा दुर्धरणी समुख कोणी उरेना. अरे इंद्रजिता सावध होऊन आई की वानरलय हत्याच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी असणारी आरोळी देऊन म्हणजे युद्ध करण्यासाठी समोर लढण्यासाठी बोलावून त्या ठिकाणी घेतय. आणि एक झालं की दुसरं बोलितोय, दुसरं झालं की तिसरं बोलितोय. आळी पाळीनं घेऊन म्हणजे सगळ्याचा काटा म्हणजे ती वानर त्या ठिकाणी काढतय. सर्वसाधारण वानर नाही, बलाढ्य असणारं वानर आहे त्या ठिकाणी. राजा रावण इंद्रजिताला सांगू लागलेला आहे. वानराची समान बळी कोणी न दिसे भूमंडळी त्यासी तुझा घेता पळी करील होळी रणमारे. इंद्रजिता या असणाऱ्या भूमंडळावर पृथ्वी तलावर ते असणाऱ्या वानरा एवढा बलाढ्य दुर्धर शक्तिशाली दुसरा वीरच म्हणजे त्या ठिकाणी कोण म्हणले मी आजपर्यंत त्या ठिकाणी बघितला नाही. एवढा दुर्धर असणारा वीर म्हणजे तो वानर आहे त्या ठिकाणी.
आणि तू जर म्हणजे त्या असणाऱ्या वानराबरोबर युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी गेला तर जसा असणाऱ्या 14,000चा 80,000चा नाकया कुमारचा काटा काढला तसा इंद्रजिता तुझाही काटा काढायला हनुमंताला वेळ लागणार नाही. सावध हो इंद्रजिता. राजा रावण मुलाला इंद्रजिताला सांगू लागलेला आहे. जे गती झाली अखयासी ते गती होईल इंद्रजितासी. पुत्र धरोणी पोटासी उपसा बुक्सी स्पुंदत. शेवटी असणारा पुत्र प्रेम राजा रावणाला त्या ठिकाणी आठवलं. राजा असणाऱ्या रावणानं इंद्रजिताला आपल्या असणाऱ्या पोटाशी घट्ट अशी मिठी त्या ठिकाणी मारली. सांगितलं गेलं बाबा जी अकयाची गती झाली ती गती तुझी ही होऊ नये म्हणून मला काळजी इंद्रजिता तुझी वाटते. म्हणून इंद्रजिताला घट्ट आलिंगन त्या ठिकाणी दिलं. ढसा ढसा राजा रावण रडू लागलेला आहे. इंद्रजित म्हणे लंकानाथा काय वानराची कथा. तू का करीसी व्यर्थ चिंता बांधणी आता आणि इंद्रजित आपल्या असणाऱ्या वडिलाला राजा रावणाला आश्वासित त्या ठिकाणी करू लागलेला आहे. धीर देऊन इंद्रजित बोलू लागलेला आहे. ताता कशाला त्या वानराची मला म्हणली भीती त्या ठिकाणी घालताव. झाडाचा पाला खाऊन जीवन जगणारं वानर वनामध्ये राहणारं वानर आहे. त्या एका वानराची मला कशाला भीती त्या ठिकाणी घालताव. आता म्हणजे त्याच्याबरोबर युद्धाला जातो एका क्षणात म्हणजे त्याला बांधून म्हणजे तुमच्या समोर घेऊन येतो. इंद्रजित असणाऱ्या राजा रावणाला आश्वासन देऊन बोलू लागलेला आहे. युद्ध संधी गळा बांधोना इंद्राणीला जिंतोना. इंद्रजित हे अभिधान तैपासूनी मज झाले. इंद्रजित म्हणू लागला ताता ताता तुम्हाला सगळा माझा पराक्रम माहिती आहे. 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. त्या इंद्राला म्हणजे असणाऱ्या गळ्याला दावा बांधून म्हणजे फरफरा वडीत म्हणजे मी आणलेला इंद्रजित आहे म्हणजे. आणि ज्या वेळेस त्या असणाऱ्या इंद्राच्या गळ्याला दावा बांधून म्हणजे वडीत आणलं तेव्हापासून मला इंद्रजित नाव आहे म्हणजे. नाहीतर अगोदर काय नाव होतं मेघनाथ नाव होतं म्हणजे त्या ठिकाणी. मग हे मेघनाथ नाव पुसून गेलं आणि इंद्रजिताला गळ्याला बांधून आणल्यामुळे मला इंद्रजित नाव पडलंय म्हणजे. आणि हिथं तरी एक किरकोळ वानर आहे म्हणजे. त्या वानराची काय अवस्था करतोय बघा म्हणजे तुम्ही. त्यामध्ये वानराची रण करिता तुझा संदेह कोण. वानराचा गळा बांधोना येते आणि ना भक्ती माझी. मग एवढं 33 कोटी देवाचा राजा असणारा इंद्राला शासन करणारा मी इंद्रजित आहे. आणि हिथं हे वानर किरकोळ आहे म्हणजे त्यांच्याविषयी राजा राणा तुमच्या मनात शंका त्या ठिकाणी यावी. माझा पराक्रम तुलनीय असणारं बळ आहे माझ्या अंगी. म्हणून म्हणजे तुम्ही शंकाच घेऊ नका. जसं इंद्राला म्हणजे गळ्याला दावं बांधून आणलं तसं या वानराला सुद्धा म्हणजे बांधून तुमच्या समोर आणतो. ऐकोनी इंद्रजिताचे वचन सुखावला दशानन. दुर्धर धाडी निज सैन्य देवनी सन्मान पाठवी. मग इंद्रजितानं एवढं प्रतापाचं बोलणं राजा रावणाच्या समोर केलं. राजा रावणाला ऐकलं. शाबास रे पट्या मला. तुझ्यासारखा बलवान दुसरा कोणच नाही म्हणला. सुखानं जा मला हनुमंताबरोबर युद्ध करायला. आम्हापासणारं सैन्य गोळा केलं असणारं त्या ठिकाणी वाद्य वाजवण्यासाठी वाजंत्री सज्ज केलं असणारा रथ घोडं हाती सगळं तयार करून म्हणजे असणाऱ्या इंद्रजिताबरोबर पाठवू लागलेला आहे हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी. ऐकोनी इंद्रजिताचे वचन रावण विचारी आपण. निराहारी ब्रह्मचारी पूर्ण त्याचे निमरण मेघनादा. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे ज्या वेळेस असणाऱ्या इंद्रजिताला युद्धाला जाण्यासाठी म्हणजे हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी आज्ञा देऊ लागला राजा रावण. त्यावेळेस मनामध्ये राजा रावण विचार करू लागला. खरा इंद्रजिताचं बी इंद्रजिताला वरदान आहे. जो कोणी असणारा निराहारी असणारा उदक म्हणजे जो अन्न पाण्याशिवाय म्हणजे त्या ठिकाणी राहतोय. बरोबर आहे. जो अन्न पाण्याविना म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करील त्याच्या हातून म्हणजे असणारं त्या ठिकाणी इंद्रजिताला मरण आहे. मग इथं तर असणारा हनुमंत हा काही असणारा म्हणजे त्या ठिकाणी निराहार नाही. म्हणून या वानराच्या हातून इंद्रजिताला मरण नाही असा विचार राजा रावण आणि करू लागलेला आहे. वानर येते फळभक्षणा याचे इंद्रजित न पवे मरण. तरी युद्धासी संदेह कोणा धाडी रावण आल्हादे. मग
विचार करू लागलेला हिथं तर वानर म्हणले रोज नाही ती खाताय म्हणले, रोज असणारी नवीन नवीन फळं म्हणले त्या ठिकाणी खाताय, कसला उपासन काय म्हणले त्या वानराला त्या ठिकाणी. म्हणून निश्चिम या वानराच्या हातून तर आपल्या पोराला इंद्रजिताला मरण नाही हे नक्की आहे म्हणले त्या ठिकाणी. मग जाऊ द्या युद्धाला म्हणले हनुमंता बरोबर युद्धाला. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण विचार करू लागला, समोर असणाऱ्या अकया कुमारचं मरण डोळ्यासमोर दिसू लागलं. म्हणून म्हणजे जसं अकया कुमाराने केलं तसं करू नये म्हणून इंद्रजिताला असणारा राजा रावण सल्ला देऊ लागलेला आहे की बाबा सहज म्हणजे समोर जाशील, सरळ युद्धाला त्या ठिकाणी हनुमंताबरोबर जाशील, तसं करू नको म्हणले. आपल्या राक्षसाची जात जरा म्हणजे आठवत जा, काहीतरी काळं वेगळं कपट म्हणजे त्या ठिकाणी कर, कपटानं असणार म्हणजे हनुमंताला त्या ठिकाणी मार, असा सल्ला राजा रावण इंद्रजिताला देऊ लागलेला आहे. ब्रह्मयापासून विद्या सकाळा शिकलासी अस्त्रबळ, तुझं पाशी शस्त्र सकाळा सृष्टीचं बळ तू एक. म्हणून इंद्रजिता तुला काही बारक्या शाळेत घातलेलं नाही, नगरपालिकेच्या शाळेत शिकलेलं नाही, तुला असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या शाळेत म्हणजे त्या ठिकाणी घातलं होतं. ब्रह्मदेवानं एवढी कुशल विद्या म्हणजे तुला त्या ठिकाणी शिकवलेली आहे. शस्त्र अस्त्रामध्ये पारंगत म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवानी म्हणजे त्या ठिकाणी तुला विद्या शिकवलेली आहे. त्याचा जरा वापर कर, डोकं चालव. तुझ्या जवळ असंख्य शस्त्रसाठाही आहे, पुन्हा असणाऱ्या अस्त्रसाठाही तुझ्या बरोबर आहे. म्हणून म्हणले या शस्त्राचा अस्त्राचा वापर त्या ठिकाणी कर आणि त्या असणाऱ्या वानराचा काटा म्हणजे तू काढ. इंद्राजी देवा रणधांदडी जिंतोनी अमर 33 कोडी, घातले लंकेचे बांधवडी, गाडी प्रौढी तू पुत्रा. खरंय खरंय इंद्रजिता, तुझ्या अंगी काय शौर्य आहे, काय ताकद आहे मला माहिती आहे. तू 33 कोटी देवासहित म्हणजे असणाऱ्या इंद्रालाही आपल्या कब्जात त्या ठिकाणी घेतलं, 33 कोटी देवाला आपल्या बंदीखान्यात त्या ठिकाणी टाकलं गेलं. नवग्रहाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या सिंहासनाच्या पायऱ्या त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. एवढा आतुरबळीत्व आहे तुझ्या बळाबद्दल, माझ्या मनात शंका त्या ठिकाणी नाही. पण आता ही वेळ वेगळी आहे, विचार करण्याची वेळ आहे, सावध राहण्याची वेळ आहे. म्हणून इंद्रजिता सावध राहून कपटाची नीती त्या ठिकाणी वापरून त्या वानराचा काटा काढावा लागल, राजा रावण इंद्रजिताला सांगू लागलेला आहे. करोनी मेघांचे तर्जन, हिरोनी त्याचे गडगर्जन, मेघनाद हे अभिधान, शोभे संपूर्ण तुझ पुत्रा. एवढंच नाही, इंद्रजिता ज्या वेळेस असणाऱ्या आकाशामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी ढग आल्यावर ढग आल्यानंतर जसा विजेचा कडकडाट त्या ठिकाणी होतो, ढगाचा गडगडाट आवाज त्या ठिकाणी निघतो, त्यालाही महाग टाकून म्हणली तो त्याच्याही पेक्षा बलिष्ठ हाक म्हणली जन्माला त्यावेळेस त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून म्हणले तुला मेघनाद हे नाव म्हणजे त्या ठिकाणी पडलं होतं. तुझ्या अंगी असणारा प्रताप अतिशय बलाढ्य त्या ठिकाणी आहे, असं राजा रावण असणाऱ्या इंद्रजिताची स्तुती करू लागलेला आहे. अस्त्रबळ शस्त्रबळ बुद्धिबळ आणि जंगबळ, बळ मिळून या सकाळ दरितात कळ वानर. मग इंद्रजिता तुझ्या जवळ कशाचीही कमतरता नाही, तुला असणारी बुद्धी ही तशीच तीक्ष्ण आहे, ज्ञानी आहे तू. पुन्हा असणारा त्या ठिकाणी शस्त्राचा साठा अमाप आहे, अस्त्राचीही माहिती तुला त्या ठिकाणी दिलेली आहे. अंगी असणारं तुलनीय बळ आहे त्या ठिकाणी. या सगळ्याचा एकत्र संग्रह त्या ठिकाणी कर आणि हा संग्रह जवळ साठवून त्या युक्तीप्रमाणे असणाऱ्या त्या वानराला धर बाबा, राजा रावण इंद्रजिताला सांगू लागलेला आहे. जरी ना टोपे करिता बळ, तरी त्याचा करावा छळ, तुझ पासी विद्या प्रबळ, गोळंगुळ धरावया. मग म्हणले त्या ठिकाणी जरी म्हणले एवढं असणार त्या ठिकाणी शस्त्र अस्त्र ज्ञान बळ ह्या सगळ्यांना जरी म्हणले राजा असणाऱ्या हनुमंताला वानराला धरायला नाही आलं, तर असणाऱ्या कपट्यानं छळण म्हणले त्या ठिकाणी कर.
छळून छळून म्हणजे असणाऱ्या त्या वानराला टाक असणारा राजा रावण इंद्रजिताला सांगू लागलेला आहे. प्रबळ बळे हनुमंता तुझसी तू कोण येथा तुझ पासी शस्त्रास्त्रे समजता समयासी लागत ती घेई. मग त्या ठिकाणी इंद्रजिताला राजा रावण सांगू लागलेला आहे असणार वानर हनुमंत म्हणजे त्या ठिकाणी अतुलनीय बळ म्हणजे त्या वानराच्या अंगी आहे. ती सहजासहजी कुणालाही त्या ठिकाणी ऐकत नाही. म्हणून म्हणले तू आता इथं बस शांत डोक्यानं विचार कर काय काय शस्त्र घेऊन जायची काय काय अस्त्र घ्यायची शस्त्र कशी चालवायची ही सगळं म्हणजे शांतपणाने विचार कर आणि जेवढं म्हणजे तुला असणारं शस्त्र घेऊन जायचंय तेवढ्याची यादी करून घेऊन जा. वेळ पावणी सावचित्ता युद्ध निघावे त्वरित जय पावसी निश्चिता लंकानात अनुवादे. मग असणाऱ्या राजा रावण सांगू लागला बाबा सगळ्या शस्त्राचा साठा त्या ठिकाणी कर तुला पाहिजे ती शस्त्र त्या ठिकाणी घे. ब्राह्मणाला बोले वेळ मुहूर्त काळ वेळ सगळं म्हणजे त्या ठिकाणी बघ. रक्त सज्ज त्या ठिकाणी कर सेना सज्ज त्या ठिकाणी कर शस्त्र रथामध्ये घाल आणि असणाऱ्या वेळेनुसार म्हणजे असणाऱ्या वानराबरोबर युद्ध करण्यासाठी निघ. इंद्रजिताला राजा रावण सांगू लागला. पितृवाक्य आशीर्वचन इंद्रजित ऐकोनी आपण परमभक्ती प्रदक्षिणा मस्तकी चरण वंदिले. मग इंद्रजितानं असणारं पितृवाक्य त्या ठिकाणी ऐकलं राजा रावणाचं वचन त्या ठिकाणी ऐकलं. राजा रावणानं मस्तकावर हात इंद्रजिताच्या ठेवला आशीर्वचन त्या ठिकाणी दिलं. लगेच बापाची आज्ञा झाल्याबरोबर पोरग असणाऱ्या बापाच्या बहुतारी असणाऱ्या 3 प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातल्या. राजा रावणाच्या चरणाचं वंदन असणाऱ्या इंद्रजितानं केलं आणि हनुमंताबरोबर युद्ध जाण्यासाठी सज्ज होऊ लागला. इंद्रजित निघता उल्हासेसी नग्न कुमारी शिंके पाठीसी दचक पडिला रावणासी इंद्रजितासी आशंका. मग इंद्रजिताला आनंद झालेला बापाची आज्ञा घेतली. इंद्रजित असणाऱ्या युद्धासाठी निघू लागला. राजा रावण असणाऱ्या इंद्रजिताची युद्धासाठी बोलवण त्या ठिकाणी करू लागला. तेवढ्याच वेळात जेवढ्या वीरश्रीनं इंद्रजित हनुमंताबरोबर युद्धासाठी जात होता तेवढ्याच वेगानं एक असणारी लहान मुलगी कुमारिका असणारी त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताच्या पाठीमागे आली. तिथं 60 श्री त्या ठिकाणी शिकली. पहिला अपशकुन इंद्रजिताला आणि त्या ठिकाणी झाला. शिंका झाली पाठीसी भविष्य पुसे ब्रह्मयासी ब्रह्मा सांगे रावणासी अतिगुह्यासी गुप्तत्वे. मग असणारा इंद्रजित युद्धासाठी जात असताना एक कुमारिका मुलगी त्या ठिकाणी 60 श्री शिंकली गेली. राजा रावणाचं अंतःकरण धस्स त्या ठिकाणी झालं. लगेच राजा रावण ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला सांगितलं देवा देवा आजोबा म्हणजे असणारा तुमचा नातू असणारा म्हणजे त्या ठिकाणी माझा मुलगा इंद्रजित युद्धाला त्या ठिकाणी जात असताना एक लहान मुलगी म्हणजे 60 श्री म्हणजे पाठीमाग म्हणजे त्या ठिकाणी शिंकली गेली. याचा काय असणार आम्ही समज त्या ठिकाणी धरावा शकुन आहे का अपशकुन आहे. ब्रह्मदेवाला राजा रावणानं विचारलं गेलं. ब्रह्मदेवच्या असणाऱ्या अपशकुनाची माहिती राजा रावणाला काय त्या ठिकाणी सांगू लागले. अपेशीशी यश अपेशी मरण नाही इंद्रजितासी वानराणी लंकेसी तुझपाशी रावणा. ब्रह्मदेवानी सांगायला सुरुवात केली. रावणा तू मनात चिंता करू नको भीती घेऊ नको. असणार ही अपशकुन असू दे नाहीतर शकुन असू दे. एका बाजूनं शकुन आहे एका दुसऱ्या बाजूनं अपशकुन आहे. शकुन काय आहे असणार त्या ठिकाणी हनुमंताला धरून म्हणजे इंद्रजित म्हणजे लंकेच्या ठिकाणी घेऊन येणार आहे. हे शकुन त्या ठिकाणी घालणार आहे. पण एवढा बलिष्ठ असणारा त्या ठिकाणी इंद्रजित आहे. त्या इंद्रजिताचा सुद्धा म्हणजे असणारा पिच्छा म्हणजे हनुमंत त्या ठिकाणी पुरविणार आहे. तिथं हनुमंता पुढे असणाऱ्या इंद्रजिताचा अपमान त्या ठिकाणी होणार आहे. हा अपशकुन त्या ठिकाणी घडणार आहे. म्हणून असणाऱ्या शकुनातून अपशकुन त्या ठिकाणी घडणार आहे. शकुन बी घडणार आणि अपशकुन बी त्या ठिकाणी घडणार आहे. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे जरी अपशकुन त्या ठिकाणी झाला तरी इंद्रजिताला या युद्धामध्ये मरण येणार नाही. हे शकुन आहे त्या ठिकाणी
आणि हनुमंताकडून असणारा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही, ह्या अपशकुन त्या ठिकाणी होणार आहे, अशा प्रकारची माहिती असणाऱ्या ब्रह्मदेवानी राजा रावणाला सांगितली. रणिधरीजेला वानरा ऐकोनी ब्रह्मयाचे उत्तर, अवघे करती जयजयकार सैन्य सांभाळ सज्जनी. मग राजा रावणानं त्या ठिकाणी अपशकुनाची बाजू बाजूला त्या ठिकाणी सोडली, फक्त एक डोक्यात धरलं की वानर बांधून आणणार आहे. एवढा शब्द ब्रह्मदेवाचा राजा रावणाला ऐकला आणि राजा रावणाला ब्रह्मदेव सांगत असताना शेजारच्या राक्षसाने बी ऐकला आणि आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागली. असणाऱ्या राजा रावणाचा जय जयकार त्या ठिकाणी करू लागली. गुह्य सांगे स्वय रावण वानर नव्हे साधारण, रणकर्कशाती दारुण जाण संपूर्ण कृतांत. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताला राजा रावण सांगू लागलेला, इंद्रजिता हायगाई करू नको, इकडं तिकडं बघू नको, सावध रीतीनं म्हणजे युद्धाला जा. जसा काळ प्रथांत त्या ठिकाणी खवळावा आणि काळ खवळल्यावर काय सुद्धा शिल्लक त्या ठिकाणी ठेवीत नाही, सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढतो काळ. तसाच असणारा वानर आहे, तू सावध राहा, काळजी घे आणि मला भेटण्यासाठी माघारी ये. जे जे गेले अशोकवनी ते ते पडले काळाचे वदनी, सैन्य अश्वागाच्या रथकांजनी वीरमर्दनी निर्दाळिले. मग असणाऱ्या इंद्रजिता ऐक, आजपर्यंत म्हणजे जेवढी मेलावली ती तेवढी महागारी काय म्हणजे तोंड दाखवायला आलेली नाही ती. मग तिथं असणारी राक्षस असू दे, घोड असू दे, हत्ती असू दे, रथ असू दे, नाहीतर त्या रथाचं गाढवं त्या ठिकाणी असू दे, कोण सुद्धा माघारी आलेला नाही. सगळ्याचं मर्दन करून म्हणजे त्या असणाऱ्या हनुमंतानं म्हणजे चाकाचूर त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून म्हणजे तू सावध रीतीनं युद्ध त्या ठिकाणी कर, मला तुझा तोंड तरी शेवटचं बघायला मिळावं. जे जे देखिले हनुमंते ते ते निमाले निश्चिते, बोंब सांगावया पुरते नेदी विराते उरी उरो. अरे इंद्रजिता, ज्याच्या ज्याच्यावर हनुमंताची दृष्टी त्या ठिकाणी पडल त्याचा काटा कल्ल्याशिवाय हनुमंत त्या ठिकाणी राहत नाही, माघारी काही येऊ देत नाही. इंद्रजिता सावध हो. कवचन चाले तया पुढे, ओढण खांडे ते बापुडे, कोण राहे तया पुढे गाय रोकडे विभांडी. अरे इंद्रजिता, असणारा त्या ठिकाणी त्याच्याबरोबर युद्धाला जात असताना लोखंडी चिलखत जरी अंगात त्या ठिकाणी घातला तरी त्या हनुमंताच्या पुढे त्या चिलखताचं सुद्धा काही चलत नाही. मग हे असणारं ओढण खांडण तलवार भालान बरचिन काट्यान कोराड्या काय चलत नाही त्या ठिकाणी. सावध होऊन युद्ध कर. शस्त्र निरुपती बाण नचले अस्त्रांचे प्रेरण, आपुले वाचून या प्राण रणांगण साधावे. मग असणाऱ्या इंद्रजिता तिथं असणाऱ्या बाणाचं बी काही चलत नाही, काट्यानं मारण्याला बी काही चलत नाही, तलवारीचा बी घाव त्या हनुमंताला लागत नाही, काट्या तर लांबच राहिल्या. म्हणून बाबा असणारं स्वतःचा असणारा जीव सांभाळून कसं तरी युद्ध कर, त्याच्या पुढे काही लय लय जाऊ नको, लांब न होता होईल एवढं युद्ध कर. गुह्य सांगता तुझ पासी परमशक्ती पुच्छासी, पुच्छ निर्धारिले सैन्यासी महावीरांसी मारक. अरे बाबा, एवढं असणाऱ्या हनुमंताच्या अंगवन तुला सांगत असताना त्या हनुमंताच्या शिफ्टीत तर लय ताकद आहे. म्हणजे त्या शिफ्टीच्या जीवावरच म्हणजे सगळं युद्ध हनुमंत त्या ठिकाणी जिंकत आहे. म्हणून त्या असणाऱ्या शिफ्टीवर बी म्हणजे लक्ष ठेवू, शिफ्टी कवानच येतील घाला घालतील बांधूनच म्हणजे त्या ठिकाणी समुद्रात टाकतील. इंद्रजित म्हणे असक्त युक्ती सत्य ब्रह्मयाची वचनोक्ती, गळा बांधणी या मारुती लंके प्रती आणि ना. मग इंद्रजित असणाऱ्या राजा रामाला आश्वासन देऊन बोलू लागला, आश्वासित करू लागला, धीर देऊ लागला. असणाऱ्या तातामध्ये तुम्ही काळजी करू नका म्हणले. असणाऱ्या ब्रह्मदेवानी काय सांगितलंय म्हणजे तुमचा मुलगा इंद्रजित वानराला गळ्याला दावा बांधून फरफटत म्हणजे लंकेच्या ठिकाणी आणील म्हणून सांगितलंय का नाही. मग तुम्ही चिंता सोडा, असणाऱ्या त्या ठिकाणी काळजी सोडा. नक्की म्हणजे ब्रह्मदेवाच्या वचनाप्रमाणे मी त्या असणाऱ्या वानराला गळ्याला दाव बांधून म्हणजे लंकेत घेऊन येतो. ऐकोनी इंद्रजिताचे वचन उत्तर विरी केला जय जयकार, झाला वाद्यांचा गजरा सैन्य संभार चालिला.
इंद्रजिताने सांगितलं राजा रावणा असणाऱ्या आता तुम्ही चिंता काळजी काय सगळं म्हणले त्या ठिकाणी स्वरा बांधवाला घेऊन येतो. ह्या राक्षसाने ऐकला आनंदानं असणाऱ्या राजा रावणाचा इंद्रजिताचा जय जयकार करत म्हणली त्या ठिकाणी नाचू लागली आरडू लागली. किती झाले तर श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. इंद्रजित म्हणे असोत युक्ती सत्य ब्रह्माची वचनोक्ती गळा बांधोनी मारुती लंके प्रती आणीन. असो पांडुरंग गुरुप्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे बात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान ब्रह्मदेवाची युक्ती इंद्रजिताने ऐकलेलं आहे. इंद्रजिताला खरंच वाटलं ब्रह्मदेव बोलतात ब्रह्माचं लेखन कधी ना चुका. ब्रह्मदेवाचं लिहिणं कधी चुकत नाही बोलणं चुकत नाही म्हणजे नक्की इंद्रजित हनुमंतरायला गळ्याला बांधून लंकेत आणि कोणी इंद्रजिताचे उत्तर विहिरी केला जय जयकार झाला वाद्यांचा गजर सैन्य संभार चालला. लगेच इंद्रजिताचं बोलणं असणार. इंद्रजिताच्या सैन्याने ऐकलं इंद्रजित की जय राजा रावण की जय असा जय जयकार केला आणि सैन्य वरातीला नवरदेव वाजत गाजत निघावा तसा इंद्रजित निघाला महाराज. मातंग माथोर शयाशी प्रयुते कुंजर शतानुशत कोटी रंवर असिवार असंख्य. चतुरंग सैन्य निघालेलं मत्त माजलेले असणारे हत्यात काही हत्तीवर बसलेले काही घोड्यावर बसले काही रथात बसले काही पायी असणारे इंद्रजिताबरोबर सैन्य निघालं. एक वळंगे उष्टरी एक वळंगे महाखरी एक चढले अश्वावरी गिरिजा गजरी भल्या मोठ्याने गर्जना करत एक उंटावर बसलं एक गाढवावर बसलं एक हत्तीवर बसलं एक घोड्यावर बसलं एक 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 वार उडविती विजेवी केसरी नाचविती तीच पायावरी हो हो मामाजी करी यावस्वरी दाय विजय. हा मग असणारा आपला असणार आपला आगमन असणार घोड्यावर बसलेले तीन घोड्यावर हो मामा जीजी मामा असं घोडे नाचवत निघाले. घंटी अतुरबळी हस्तबाहू करंगळी कंगल टोप राघवळी मुक्तामाळी मेळी. आता काय बोला छोट्याचं असणार सैन्य आहे काय मोठ्याचं सैन्य म्हणल्या हातात म्हणले असणाऱ्या अंगठ्यात डोक्यावर मुकुट घातलेला रत्नांच्या माळा गाळ्यात घातलेल्या अशी सजून नटून थटून लग्नाला निघाली. अंगत्राणे पैवीरांसी लखलखिती तेजोराशी हिरे माणिके जडे त्यासी रवी प्रवेशी समप्रभा असणारा त्यांच्या अंगावर असणार अंगत्राण घातलेला आहे सोन्यासारखं त्याचं तेज फसरलं ना मुक्त माळ आणि त्याला असणारे हिरे माणिक मग त्यांनी बनवलेला आहे. सूर्याचं तेज सुद्धा फिका असले कपडे त्यांच्या अंगावर आहे ते निघाले. चळी साबरी शक्ती तोमर आढाऊ चव्हाण कोयतेकार शूळ स्थिर शूळ पट्टीशी परिघा शूळ त्रिशूळ परशरधर धनुर्धर पायांचे आणि पायी सैन्य चाललंय कुणी हातात म्हणले असणारा पट्टीस घेतलाय कुणी मजगूर घेतलाय कुणी तोमर घेतलाय कुणी तलवार घेतली म्हणले असणाऱ्या कुऱ्हाड घेतली निघाले. हिंदी माळा चेंडू चक्रे गदा मुग्दल परिगपत्रे सिद्ध केली अग्निशस्त्रे नाना यंत्रे रणमारा ठिकाणी मारण्यासाठी म्हणले कोणी गोपन मुंडा घेतला म्हणले असणारा कोणी गादा घेतला कोणी मजगूर घेतला कोणी परी घेतला असं आपापल्या हातात शस्त्र घेतलं निघाले म्हणले. अंगला गानाईत बानाईत तुळरे वेडणे धडकीत कोयतेकार पैतळपत जेटी पिलंगत मुष्टिघात वालंगीत होती म्हणले असणारे हातात म्हणले असणारे कुणी तलवार घेतलेली होती कुणी ढाल घेतलेली होती म्हणले असणारा आणि असं उड्या हानीत इकडून तिकडं बागडत निघालेले आहेत. खडग हस्त खेटक हस्त पटाईत पट्टी हस्त जमदाडा जेटी पिलंग अश्मपात पैका. मला म्हणले कुणी म्हणजे हातात तलवार घेतलाय कुणी खेळगे घेतला नाही म्हणले असणारे कुणी पट्टी घेतला कुणी मुदगीर घेतला कुणी तोमर घेतला आणि कट्ट्यार घेऊन निघालेत. ऐसे पायांचे मोगर वीर चालले अपार भाट गरजती कैवार गजगंभीर गड असा अपार मोजपत ना एवढं सैन्य असणारा पायी इंद्रजिताच्या बाजूने चाललेला आहे. सर्वजण इंद्रजिताच्या नावाचा जय जयकार करत आहेत. पुढे पायांचे इंद्रदडे वीर तया मागे असिवार त्याचे पाठीसी राजकुमार त्या मागे. असं पुढे म्हणले पायी सैन्य चालत आहे त्याच्या मागामध्ये असणारा घोड्यावर बसलेल्या घोड्याच्या पाठीमागे म्हणजे असणारा रथात बसलेले राजकुमार निघालेले आहेत. नातीलो सेंब्या तिकट वार्यान चले वाट दोन्ही बाही गजांचा थाट मदोक्त चालती. मग असणारा लोखंडासारखी ज्याची दात
हाताचे हत्ती म्हणले दोन्ही बाजूने असणारे डुल्लत डुल्लत त्याच्यावर वीर बसलेले आहेत आणि तेही सुद्धा मदन मस्त निघालेले आहेत. श्वेत पीत अठ्या रक्त भूपातकी सैन्य शोभत पातकी वाढवा वया पुरुषार्थ विद्राईत वागविती. तशाच प्रकारे त्यांच्या रथावर पताक आहेत म्हणले कोण पिवळं कोण काळं कोण हिंद्र कोण गायबन असं सर्व सैन्य निघालेलं आहे. सूर्यप्रभा समयुक्त रथती निस्तेज लखलखित ध्वज पताका शोभत कंबळत भूमाळा. सूर्याचं सुद्धा तेज पिकं पडेल अशा प्रकारचा रथाच्या असणाऱ्या रथावर सोडलेली पताकाचं तेज एवढं होतं. सूर्याचं सुद्धा तेज पिकं पडत होतं. तडक फुटले एकच एकसारे भिंडी माळांचे पागोरे खाका खाईली रणतुरे वीर गरजे अनेक गरजे. प्रकारचे असणारे एकदा वाद्य असणारे वाजू लागलेले आहेत. भेंडी माळा वाजू लागलेल्या आहेत. तुरे वाजू लागलेले आहेत. अशा प्रकारचं वाद्य एकदाच असणाऱ्या वीर गर्जना करत करत निघालेले आहेत. धडा धडा विघाते पायी निशाने लागली एकची गाई विराणी वाजती लवलाही दुबी पाही थाटल्या. तुम्ही नव्हतं वाद्य वाजू लागलं म्हणजे असणाऱ्या तुतार्या वाजू लागल्या विराणी वाजू लागलेल्या आहेत. सगळ्यांची एकच घाई लागलं तसं की तशा प्रकारचं एकदा सगळे वाजवू लागले. वाचरा शंख मृदांग टाळ खोर वाजवती कहाळ चिंकाळा वाजती कहाळा किनकाळा गरगरीत घोळगळा ध्वनी आगळा बुरंगा. शंख वाजू लागला मृदुंग वाजू लागला कोण टाळ वाजू लागला म्हणजे कोण कहाळा किनकाळा वाजवू लागले म्हणजे असणारा कोण घोगरगाळ वाजू लागला. अशा प्रकारे सगळ्यांचा एकच आवाज एकच दणका. वाजती थापडे करी पटप्राटल्या बेरी चंड वाजिल्या चंड मोरी निशाने गजरी गरगरी. असं म्हणजे असणारा थरकत थरकत म्हणजे असणारा वाजत गाजत इंद्रजिताचं सैन्य निघालं निशांत राटून. रणी वाजती गिडबिडी भेंडा मळसूत्र गिडबिडी. चिडी एकूणी हनुमंताची प्रौढी भय दाखही घेतला. मग अशा प्रकारचं अनेक वाद्य असणार आहे. रणांगणाच्या ठिकाणी वीर श्रेणी यावी अशा प्रकारचं वाद्य वाजत हनुमंतरायाची भीती धारण करत कोण मधनं वाजवतंय तर कुणाचं मोठ्याने वाजता असं वाजवत निघाले. हनुमान एकला एक वानर त्यावर अमित दळभार तरी धाकती समग्र जनीव वानर मारिल. हनुमंतराय एकटी एक पण असंख्य सैन्य हनुमंतरायावर चाल करून निघालेला आहे. पण सगळी घाबरते तीच काय करते हनुमंतराय माघारी पाठवते आपल्याला का सक्रातीचं तिळगुळ हिथंच खाऊ घालत्या. कोणी वाजंत्र्याचा नाद सैन्य देखोनी सन्निध हनुमान करतो अल्लाद राम गोविंद तुष्ट. इकडे असणाऱ्या वाजंत्री वाजत असणाऱ्या वाजंत्र्याचा आवाज हनुमंतरायाने ऐकला. म्हणजे आज लय आवाज यायला लागलाय म्हणले लय खाल्ल्यात काय किती तिळगुळ म्हणले बरं येऊ द्या म्हणजे असणार आवाज लय यायला लागला. हनुमंतरायाला आनंद झाला. म्हणले आज प्रभू रामचंद्र असणारे विष्णू परमात्मा भगवंत गोविंद आपल्यावर प्रसन्न झाले म्हणून आपल्या बरोबर युद्ध करण्यासाठी एवढं सैन्य पाठवू लागले. हनुमंतराय काय करू लागले. करावया रक्षांचा झगडा मुहूर्ते केला बनवपाडा इंद्रजिताचा पादाडा रणी रोकडा ठिकाणी राक्षस बरोबर असणार युद्ध करायचं गर्वाचा हरण इंद्रजिताच्या करायचं राक्षसाचा विनिपत करायचा असं हनुमंतरायाने ठरवलं. माझे पूर्वावया मनोरथ आली तुष्टला श्री रघुनाथ रणी निर्दोळोनी समस्त इंद्रजित असणाऱ्या बरोबर रामचंद्रांनी इच्छा पूर्ण केली. घराण्याच्या ठिकाणी कित्येक राक्षस संपवल्याने इंद्रजिताची पाठ पूर्वी 17 अखिया मारोनी रणी प्रथम केली म्या बोहनी येथून वीरांची या श्रेणी रणी मर्दुनी मारा. कुमार पहिली माझी मोहानी झाली. इथून पुढे असणाऱ्या कित्येक राक्षसांना संपून टाकेल म्हणले. आता नाचोनी पैधनी सैन्य मारोनी रणी पूजूचा मुंडा भवानी मासांची धनी भूतांची. मला लग्नाच्या ठिकाणी असणाऱ्या ह्या शिफ्टीला नाचवू म्हणजे असणार आणि सर्व सैन्याला संपू आणि काय करू असणाऱ्या चामुंडेला असणाऱ्या त्या देवीला आमंत्रित करू आणि पोट भरून शिव घालू म्हणजे सक्रातीचं. अतिशय सज्ञान भूताजी दिले आमंत्रण मास भोजन रुद्रापान कृपा करोनी सेवा. आणि असणारा लैन्य आणि असणारा शिफ्टी बी होती. तिने बी म्हणजे असणाऱ्या भूतांना आमंत्रित केलं म्हणजे चला रे चला म्हणजे सक्रात आहे तिळगुळ कच्चून खायला आहेत म्हणजे ज्याला जे पाहिजे ते मांस काय रक्त कच्चून खावा कच्चून पॅन्ट ढेकर द्या. ज्याचे पोटी जे आवडे ते मग सांगावी रोकडी बरं. येथे पूर्वी न परवडी राक्षस कोडी शिफ्टी म्हणाली भूतांना ज्याला जे पाहिजे ते आहे रे कुणाला काय लागतंय नुसतं यादी करू यादी
ज्याला जे पाहिजे ती सगळं तुम्हाला पुरवते असं शिफ्टी म्हणू लागली. काळजीच करू नका. भाजी भाजी भाकरी तुम्ही करावी न्यारी श्रीराम पुढे रणकेसरी पंचधारी निववी. आज म्हणजे आज असणारी आमची भाजी भाकरी आहे. म्हणल्या कधी आहे भाजी भाकरी? 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 7 वाजता भाजी भाकरीचा असणारा महाप्रसाद आहे. त्याच्यासाठी ऐकल्याचा खेळ म्हणून या ज्याला जी काय जीव वाटतंय त्यांनी द्या. इथं हनुमंतरायची शिफ्टी सुद्धा मागं पडली नाही. ती बी म्हणले कोणाला म्हणले नुकती पाहिजे, कुणाला भात पाहिजे, कुणाला सांबर पाहिजे, कुणाला लापसी पाहिजे. सांगा रे सांगा. ती म्हणलं तुम्हाला 26 जानेवारीला सकाळी प्राप्त होईल. म्हणून त्याच्यासाठी भरपूर अन्नदान त्यांनी अन्नदान केलंय. कोणी असणारं मागे राहिलं तर त्यांनी असणारं अन्नदानासाठी आपलं फुलनाथ फुलाची पाकळी अन्नदान करावं. सकारातीच असणारं महामुहूर्त आहे अन्नदान. श्रेष्ठ दान आहे. तिथे दिले एकशित अन्न कोटी कुळाचे होय उद्धारण. कोटी कुळाचा उद्धार होतो म्हणून असणार प्रत्येकाने असणारा त्या असणारा आदिमाया शक्ती पार्वती मातेने सुद्धा ती सुद्धा म्हणू लागली भूतांना म्हणजे 26 जानेवारीला भाजी भाकरी आहे गोड म्हणून खावा. आणि परत मार्च मध्ये भला मोठा प्रभू रामचंद्राकडून भला मोठा असणारा प्रसाद आहे. तिथं मात्र मिष्टान्नाचं जेवण आहे. आता थोडं सुरुवात आहे. गोड मानून घ्या. उच्चासी खुद सांगे हनुमंत जो आला सैन्यात करतो न द्यावा नगरात करावा घात अवघ्यांचा. मग असणारा हनुमंतरा असणारा शिफ्टीला सांगू लागले बघा जेवढी जेवढी आले ती त्यांना घराकडे आजूबाजू जाऊ द्यायचं नाही. दरवाजेत आडवच उभा राहायचं म्हणजे असणारा आल्याला घरी गेला नाही पाहिजे वाचा. जो जो होईल शरणागत त्यासी राखावे निश्चित फेर मारावे समस्त अज्ञा समर्थन मानी पुचा. म्हणजे असणारा जो कोणी शरण येईल त्याला त्याचं रक्षण करायचं. त्याला अजिबात मारायचं नाही बरं का. त्याला खाऊ घाल पिऊ घाल. 26 जानेवारीला कच्चून खाऊ दे. लापशी म्हणजे त्याला लय नग शिफ्टी आताशी कुठं भाजी भाकरा लापशी रुपये म्हणजे परत लय जीव घालू म्हणजे असणारे म्हणजे निवांत शरण आलेला त्याचं रक्षण करायचं. त्याला निवांत सोडायचं आणि जी वळवळ करताय त्याचा काटा काढायचा. अशा प्रकारचे आज्ञाशील सावध शिफ्टीनं मानले काय करायला लागले ऐका. मानोनी स्वामींचे वचन लंकाद्वारी पुच्छ रक्षण जो परतेल रक्षोगण त्याचा प्राण घ्यावा. आज्ञाशील संबंधी हनुमंतरायाची मारलेली शिफ्टी भरायला वाढली. लंकेच्या दरवाजाच्या समोर आडवी जेवढे असे कोणात येतात त्यांचा पत्ता कट. परत महागारी कशालाच नाही वाचा. असो हे घोसाला उत्पत्ती पुढील कथेची सांगती इंद्रजित अरुडला रथी प्रयुक्ती असं म्हणजे ह्या कथेचं ज्ञान किती सांगावं. दोघांचा असणारा संगनमत झाला हनुमंतरायाचा आणि शिफ्टीचा. दोघं निवांत बसले आहेत. तिकडे इंद्रजिताचा रथ गडगड गडगड करत अशोकमानाकडे येऊ लागला. रथचक्रत्रे प्रवाळ अंक मरकताचा सुनील आणि तू तिथे इंद्रनीळ उपरडा सकळ रत्नांचे. मग म्हणजे असणारा इंद्रजिताचा रथ आहे म्हणजे हिरे माणिक मोत्याने असणारा मरकताचा तर त्याचा हाक होता म्हणजे असणार. असं हिरे माते मोत्याने मोडून टाकलेला इंद्रजिताचा रथ सोन्याचाच आहे की काय असं वाटत होतं. रती जुंपले प्रबळ नकी दृष्ट सिंह शार्दूळ मुखे भयानके अति विकराळ जीवा ज्वाज्वळ अग्निप्राय. रथाला म्हणजे असणारा उंट सिंह वाघ बिबट्या अशी भयानक असणारे तीक्ष्ण नकाची असणारी जनावर जुंपलेली होती. रथ निघाला इंद्रजिताचा. रती सारथी कपटीशारी अश्वा घोरे तयापासी इंद्रजित बैसला रथेसी निजच्या पासी सज्जोनी. रथाचा सारथी होता अतिशय महाग कपटी होता म्हणजे आणि अशा हाताचे कपट्याच्या हातात त्या घोड्याचे असणारे दोरे होते आणि अशा रथात इंद्रजित बसलेला हातात धनुष्य घातलेला निघाला. ध्वज सुनीळ नीळ ध्वज पताका विचित्र त्रिळा रत्नमुक्त फळमाळा रती बैसला रथाचा इंद्रजित. ध्वज निळा आहे आणि अशा निळा रंगावर राजा रामाचा मुलगा इंद्रजित बसलेला आहे. रथ गडगड गडगड करत निघालेला. अतिशय पताका शिवून दिसू लागली. तैसा इंद्र सुरवेसी तैसा इंद्रजित राक्षसेसी बरं. मुक्त फळांच्या झालेसी अतिशोभेसी. जसं 33 कोटी देवांमध्ये इंद्र शिवून दिसावा तसा राक्षसात इंद्र शिवून दिसू लागला आणि निघाला त्याचा रथ. कनकदंड युग्मच्या मरी उपभोग जाणविती नाना परी एसिया सोनी सेनेची सांबारी जय जयकारी निघाला. म्हणजे असणाऱ्या सोन्याची काठी असलेली छत्री त्याच्या डोक्यावर धरलेल्या इंद्रजिताची आणि नाना प्रकारचं असं चित्र विचित्र सैन्य घेऊन इंद्रजित
रणांगणाच्या ठिकाणी अशोकवनाच्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. पुढे काय झालंय का? तैसी गरुड गमनी शक्ती तैसी रथाची सवेग गती रणी जिनावया मारुती शीघ्र गती निघाला. जसं असणाऱ्या गरुडाची पळण्याची उडण्याची ताकद आहे तशा प्रकारचं इंद्रजिताचा रथ गडगड करत अशोकवनात हनुमंतरायला जिंकण्यासाठी निघाला. इंद्रजित येता समदळी पुढे धाविली असाळी जेने मारिला खया बळी त्याची ओळी. तेवढ्यात इंद्रजिताचा रथ पुढे सरकणार तेवढ्यात आसाळी आत्या आल्या. आत्या म्हणजे आज महासक्रात आले बाबा. इंद्रजित थांब, ज्याने माझ्या असणाऱ्या भाच्याला अखेरला ज्याने मारलं त्याला मला आज मारू दे म्हणजे मुहूर्तावर. एकले एक ते पाले खाईल त्यावरी कोपे सैन्य भार चाळलेले निसाचर तो मी वानर मारी. एकल्या की वानरावर एवढं सैन्य जात असतं का म्हणले? तुम्ही थांबा जरा धीर धरा म्हणले. मी एकटीच जाते म्हणले त्या वानराला संपून येते. हा कोणी आली अशोकवन समुख हनुमान देखोन निकट वटारिले नयन विक्राळ वदन पसरल्या. अशोकवनाच्या ठिकाणी आसाळ्या त्या आली. हनुमंतराय बघायला डोळं वाटून बघितलं आणि आपला जबडा पसरला. एक जाबाळे भूतळी तुझे लावले नवस्तळी करा विक्राळ दंताळी जीवा काळी संसमित. मग म्हणजे एक म्हणजे असणाऱ्या वट जेवणीला दुसरा आकाशाला आणि जीभ लल 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 करणाऱ्या असा आत्याची जीभ पडत होती पण असा जबडा एवढा मोठा पसरला. करिता स्वानंदे युद्धासी आडवी आली हे रक्षसी जेवी साधिता निधानासी पहिले विवशी वैटी. जस कशी आली म्हणजे युद्धासाठी इंद्रजित बी तयार, हनुमंतराय बी तयार आणि मधीशी आसाळी आत्या आली. जसं म्हणजे एखादं धनाचं गाठोडं सापडावं आणि मध्ये विवशी यावी. नाही कळलं? धनाचं गाठोडं संपवावं पाहिजे एखादं कसं धनाचं गाठोडं सापडावं त्याला बरं का. आणि त्याला वाटत चांगला माणूस धंदाकट असावा आणि धनाचं गाठोडं ठेवावं त्याच्या समोर. आणि ती म्हणत असं ती म्हणतोय मी धंदाकट आहे कशी भीक मागू. आंधळे माणसं पाय नसतंय हात नसतंय डोळं असणार त्यांना नसतात म्हणून ती भीक मागतात. मग धनाचं गाठोडं संपू त्याच्या समोर असावा आणि त्यांनी म्हणून आंधळी कशी मागतात बघा म्हणून डोळ्यावर पट्टी मागायला लागली. आणि त्या असणाऱ्या धानाच्या गाठोड्याला ओलतून पडावं तशा प्रकारे आसाळ्या आत्यामध्येच उठली विवशी. जवळी हे असाळी पहिले हेची देऊन बळी काळी के काळी चामुंडे. जसं धनाजवळ म्हणजे धनाजवळ जसं म्हणजे असणारे विवशी असावी तशा प्रकारे हनुमंतराच्या इंद्रजिताच्या युद्धाच्या मध्ये ही पहिलंच म्हणजे असणारं विघ्न रूपे आसाळी उठली. हनुमंतराय काय करू लागले? भोजन करावयात संतृप्ती पहिले लहान प्राणाहुती ते संग्रामासमयी तृप्ती प्राणभूती असाळी. म्हणजे असणाऱ्या जेवणाला सुरुवात करायची असलं तर बारीक मोठं घास घ्यावा लागतात म्हणजे आधी. आणि ही आसाळ्या आत्यामध्येच उठली की म्हणजे असणार ही तर म्हणजे आता पोट भरून जेवण. प्रथम समाधी होमून मग होमिती प्रदान तसेच असाळी हे जाण समाधी वदन. हनुमंतरायने विचार केला म्हणजे होमाला सुरुवात करायची. आधीच थोडा बाकीचे ऐरे गैरे टाकारे संविधान होमाला सुरुवात आणि पुन्हा जरा होम प्रोजिनी झाला की मोठे प्रधानाला बोलवतात मग त्यांची आहुती असते. तसं म्हणजे पहिल्यांदा संविधान म्हणून आसाळी आत्या असाळीने पसरले जाबाडे न पाहता मागे पुढे हनुमंताची उडी पडे मशाका एवढे धरी रूप. मग हनुमंतरायने बघितलं म्हणलं आसाळी आत्या एक जबडा वरी एक जबडा खाली. हनुमंतरायने बघितलं की म्हणजे आपण एवढं कशाला मोठं व्हायचं म्हणजे मशकासारखं चिलटासारखं हनुमंतराय झाले आणि जय श्रीराम म्हणले. आणि आसाळी आत्याच्या जबड्यात मुटका टाकला कुठं गेले ऐका. तिचे दाता जेवेसी ही नातळता उदरी प्रवेशता हनुमंता न कळे तत्वता राक्षसी. जेव्हा हनुमंतराने उड्डाणात मध्ये टाकलंय जिबीला लागले नाहीत दाताला लागले नाहीत न वटाला लागले नाहीत डायरेक्ट आतमध्ये वानरमुखी प्रवेशले मुखीच्या मुखी हरपले किंवा दाता तळी दडाले नाडले पहिले जीवाशी. जेव्हा सगळ्या त्यांनी रवंत करायला चालू केला म्हशी सारखा इकडे जीभ फिरव तिकडे फिरव खाली वर दात करायला सुरुवात केली. कुठं जिबीला बी लागलं नाही. आंबट खारट तुबरट ही पुढची व्यसन असू द्या पण म्हणजे दाताला लागलं नाही जिबीला लागलं नाही डायरेक्ट गायब. लीन झाले मुखापासी की पळाले श्वासोश्वासासी कोण गती वानरासी असाळीसी लक्षेना. लक्षातच आहे ना हनुमंतराय कुठे गेलं म्हणले केवळ दातात अडकलं का
घशात अडकलं का किंवा म्हणले असणार काय झालं नेमकं कुठे गेलं हनुमंतराय लक्षातच ना महाराज आले बस करू घ्या आपण एक दोन राहिले त्या ते बोलते ती एक दोन राहिले पॅरेग्राफ होते आंबट तिखट खारट गोड कडू की तुरट चवीन कळे स्पष्ट करी कटकट राक्षसी असणारी कटकट कटकट करायला लागली श्वास निघून गेलं का काय झालं नेमकं लक्षातच ना म्हणले चव बी लागली नाही आंबट बी पडलं नाही तोंड खारट बी लागलं नाही म्हणले गोड बी लागलं नाही तिखट बी लागलं नाही तुरट बी लागलं नाही चवच कळा ना की म्हणले हनुमंतरायाची नाडळे होटी शेकी तृप्त न्यायची पोटी वानरे ठकवी लवटा उठी अतर्क्य दृष्टी कळेना जिभेला लागलं नाही दाताला लागलं नाही पोटाला लागलं नाही शेवटी पोटात गेलं म्हणतात पोट बी भरल्यासारखं वाटना म्हणजे तर्क काढायला सुरुवात केलं नको तर्किकाचा संघ तर्क काढणाऱ्याचा संघ नको म्हणजे असणार पण तर्क काढायला लागली म्हणजे आसाळ्या आत्या पण तर्कात लक्षातच ना हनुमंतराय नेमकं कुठं गेलं आसाळीने गेला हनुमंत चुकला इंद्रजिताचा अनर्थ लोकी विसरली ती म्हाताऱ्याने कंधारात सैन्याचा तिकडे युद्ध करायचं असणार सैन्याचा त्या जागेवर त्यांनी थांबवलं म्हणलं ओय ऐकलं का आज त्याने हनुमंतराय गिळला इंद्रजिताचं जे काय असणार युद्ध करायचं थांबलं बरं झालं आत्या पुरा आल्या पहिलीची गिळती वानर तरी का मरता किंकर आणि बनकर प्रधान पुत्र वाचते वीर चर्चा चालू झाली काय त्या राजा रावणाला कळतच नाही म्हणजे आत्याला आधी पाठीवड असलं तर अक्षय कुमार वाचला असता 14,000 बनकर वाचले असतील 80,000 किंकर वाचले असतील प्रधानाची 5 पोरं वाचले असतील कशाला सक्रातीची वाट बघितली काय की ऐसे लोक सांगती गोष्टी तव असाळी सशुळ पोटी हनुमंत काळी धरले मुष्टी लोळे सृष्टी आणि असं लोकांमध्ये चर्चा झाली तेवढ्यात पोटसुळ असणाऱ्या आत्याचा उठला हनुमंतरायने काळी हातात घेतलं आणि पंचमीचा चांदणा चमकत आहे चमचमन हनुमंतराय खेळत्यात झोका हनुमंतरायने जेव्हा काळ जरा धरलं आतमध्ये झोका सुरुवात केली जसा झोका देत्याल तसा त्या गडबडा वळायला लागल्या इंद्रजिताशी रण हनुमंताची आवडी पूर्ण तिचे उदरी न राहाय क्षण केले विंधान ते आपलं करायचंय काय आपण करतोय काय हनुमंतरायने लक्षात आणलं म्हणजे आपल्याला इंद्रजिताबरोबर युद्ध करायचंय इंद्रजिताचं गर्व हरण आपल्याला करायचंय आणि हे म्हणले ह्या आसाळे आत्याच्या पोटात बसून आपलं काम साध्य होणार आहे काय नको लय वाटलं बाबा काय बी खाल्लेलं काय बी नको 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 चला बाहेर कसं येतं काय का फोडोनी काळीजाचा देठ बेंबी पाशी फोडोनी पोट हनुमंत निगोनी प्रकट केला उद्धव मग आसाळीचा असणार काळ घातात धरला आणि असा धोका घेतला जोर लगा के म्हणलं आणि पिंबीतलं पोटात बाहेर हनुमंत उभा राहिल्याबरोबर जय श्रीराम तयाचा बुबुकर कांपिले हिंसाचार मुख्य दचकता दूर सैन्य सांभाळ जेव्हा हनुमंतराने जय श्रीराम म्हणून आवाज टाकला गेला सर्व सैन्य घाबरलं काय खरं नाही म्हणले मुख्य असणारे शूरवीर पराक्रमी सुद्धा घाबरले गडबगडीत झाले म्हणले आता आपलं काय खरं नाही वाच